चला त्वरित मैदानाचा ताबा घ्या सन इम्पॅक्ट ग्रुप आणि त्याच्या पुढचा सामना होणार आहे PSS भानुशाली आणि पाटकर अँड सन्स। याच्या पुढचा सामना जो होईल जो मात्र एका बाजूला खेळेल पाटकर अँड सन्स आणि त्याच्या अगेन्स्ट PSS भानुशाली। दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधूया, टॉस साठी देखील रिपोर्टिंग करा। PSS भानुशाली टीम कैप्टन आई है जल्द से जल्द और उसी के साथ पाटकर एंड सन्स। चला हरिया फायटर ऑफ द मॅच आणि निनाद तारेकर मॅन ऑफ द मॅच। दोघांना विनंती करतो आपण यायचे। संतोषजी दुबे आपण जिथे कुठेही असाल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा। संतोषजी दुबे आप जहां कहीं भी हो आइए जल्द से जल्द। चला विनंती करतो दोन्ही खेळाडू हरिया फायटर ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच निनाद तारेकर। मॅच संपल्याबरोबर आपण या ठिकाणी विनंती करतो की या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे। चला हरिया फायटर ऑफ द मॅच। थँक्यू डीजे। दादासाहेब जगदळे पाटील अगदी आपण पाहतोय मुख्य घटक सीएच प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय। हरिकालाल चला विनंती करतो हरिकालाल फायटर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला जाताना जो पाहायला मिळतोय त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच देऊयात निनाद तारेकर। चला दादासाहेब जगदाळे पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे। पुरस्कार दिला जातो एक मॅन ऑफ द मॅचचा। खर तर मॅन ऑफ द मॅच साठी जे आकर्षक टी शर्ट देण्यात आलेले आहेत खातूस फायनान्स सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय। त्याचबरोबर ग्लिस्टरच्या माध्यमातून एक कॅलेंडर आणि एक लाईट बल्ब त्या ठिकाणी मात्र जो दिला जातोय आणि एक आकर्षक ट्रॉफी। निनाद तारेकर शानदार खेळ, जबरदस्त खेळ निनाद यांचा जो पाहायला मिळाला। दादासाहेब जगदाळे पाटील सीएचचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे। या निनाद 2 मिनिटं चर्चा करेल तुमच्या बरोबर। जबरदस्त खेळ राहिला आज, काय सांगशाल आजच्या परफॉर्मन्स बद्दल, टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? नक्की टीम चांगली आहे। सुरुवातीला माझ्या पण बरेच दिवस बॅटला बॉल लागत नव्हता, आज जरा चांगले लागले पण मॅच शेवटपर्यंत टाईट झाली म्हणून जरा भीती वाटली। सतीजी देवकर असतील, दादासाहेब पाटील असतील अगदी आपण पाहतो आणि संपूर्ण सीएच ग्रुप यांच्या माध्यमातून जे आयोजन केले, नियोजन केले, कसं वाटतं? नक्कीच मी मगाशी पण बोललो की 14व पर्व आहे, मी 13 वर्ष खेळतोय। दरवर्षी सतीश देवकर आणि पूर्ण कमिटीतर्फे नवीन आयोजन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि चांगलं वाटतं। वेल प्लेड। पुढच्या सामन्यांसाठी देखील खूप शुभेच्छा असतील। हरिकालाल चला विनंती आहे या फायटर ऑफ द मॅच हरिकालाल। यस मॅच चालू होते त्यामुळं पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जोडले जात आहेत ज्यांच्या माध्यमातून दिवसभराच्या सत्रात सुंदर समालोचन हिंदीच्या माध्यमातून आपण ऐकतोय असे संतोषजी पंडित आपल्या बरोबर जोडले जातात। या सर आपला असेल स्वागत। धन्यवाद प्रवीण गायकवाड़ सर। बिल्कुल ही एक सुंदर सा मुकाबला फिर से एक बार तैनात होते हुए, दूसरा मुकाबला इस समय साई एकता के लिए और पहला मुकाबला इस समय सन इम्पैक्ट का। कप्तान स्वयं गेंदबाजी का वार, अगली गेंद लेकर चले इस ओवर की स्टंप के बाहर थोड़ा सा मूव लेता हुआ, टर्न होता हुआ, जिसको बैकफुट पर जाकर धकेल दिया था पॉइंट के क्षेत्र में। गेंद को फील्ड किया जा रहा है, 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा और इस 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। कुल 2 रन 2 गेंदों के बाद इस समय अगर देखा जाए तो बिल्कुल ही 2 गेंदों में 2 रन आते हुए सीधा बल्ला से खेला, स्ट्रेट बाउंड्री के करीब जाता हुआ गेंद वहां पर थोड़ा सा रोकने की कोशिश, मिलेगा 4 रन, चौका। पारितोषिक आलेलं आहे सुनील येवलेच्या
कामोठे 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी सुनील येवलेच्या षटकाराला. और इस समय यह गेंदे बिल्कुल ही वाइड मिड ऑन की तरफ गति हुई, वहां पर गेंदों को फील्ड की जा रही है. 2 रन सूर्यकांत गुंड के खाते में आता हुआ. और बिल्कुल इस समय अगर देखा जाए तो सूर्यकांत गुंड के लिए इस समय विठल सिंधे के द्वारा पुरस्कार लाया गया है. हैट्रिक 6 के ऊपर 1000 रुपया. विठल सिंधे जी उस दिन पीयूबी में मिले थे मुझे और सूर्यकांत गुंड के लिए बात कर रहे थे कि पंडित जी अच्छा खेलना चाहिए हमारी सूर्यकांत गुंड, और आज अच्छा खेला है उन्होंने. पहले मैच में भी बच्चा खेला था, इस समय देखना होगा बच्चा खेल रहे कि नहीं. ये गेंद और इस बार इस गेंद को घूम कर खेला, फिर से मिड विकेट के क्षेत्र में जा रही है गेंद. गेंद को फील्ड करते तब तक गेंद गई पार. 4 मिलेंगे चौकार. और उसके अलावा बाबा साहेब विनकर, दिगंबर पाटिल और उनके सभी सहयोगी जिन्होंने इस टूर्नामेंटों के लिए लाजवाब काम करते हुए. सतीजी कडू साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. नवी मुंबई 40+ कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद सर. और बिल्कुल इस समय सम्मान्य आदरणीय श्री सतीश कडू सर जी का आगमन. सतीश कडू सर बिल्कुल ही नवी मुंबई के 40+ मास्टर के कप्तान. नेरुल जिमखाना की तरफ से भी बेहतरीन उनके द्वारा रणनीति नियोजन आयोजन होती है. इस समय हमारे साथ जुड़े हुए सम्मान्य आदरणीय का स्वागत इस टूर्नामेंट के माध्यम से. बिल्कुल ही अगर देखा जाए तो 1 ओवर की समाप्ति 12 रन आते हुए इस ओवर में संतोष पापाड़े को इस समय गेंदबाजी का भार दी जा रही है. पहला ओवर डाला गया था मंगेश के द्वारा और जिसमें 12 रन खर्च किया था. अनुभव था उनके पास, रन ज्यादा बनने नहीं दिए, 12 रनों पर कंट्रोल किया. पहला ओवर था जो पावर प्ले का था, अब थोड़ा सा पावर प्ले समाप्त होता हुआ. 4 ओवर के मुकाबले अभी भी 18 गेंदों की खेल शेष. CHA प्रीमियर लीग 2026 14वां सीजन इस समय चलता हुआ बेलापुर के इस मैदान पर. देर से ऑनलाइन होने वाले दर्शकों के लिए फिर से एक बार जानकारी दे दूं कि आज सुबह से प्रवीण गायकवाड़ जी, उसके साथ हमारे साथी, इस बार ये गेंद ऑफ स्टंप्स के बाहर थी, आगे आकर खेलने की कोशिश मिड ऑफ के क्षेत्र में गई, थोड़ा सा मिसफील्ड हुआ. 1 रन आएगा इस मिसफील्ड के ऊपर. दौड़ लगाते हुए दोनों ही खिलाड़ियों जयेश भोसले जी और साथ ही में संतोष पंडित जी. साथ ही अगर देखा जाए तो हमारे स्कोरर का काम कौन नहीं जानते, कौन नहीं जानत हुए जग में, कंचन पालकर नाम हमारो. तो बिल्कुल ही कंचन पालकर एक लाजवाब गुणलेखक, चित्रगुप्त और साथ ही VS साउंड एंड सर्विस और साथ ही माउली प्रसाद इवेंट जो लाइव के लिए इस टूर्नामेंट के लिए आज और कल आप तमाम दर्शकों के लिए अपना काम करते हुए. इसी बीच ये गेंद और ये गेंद मिड विकेट के ऊपर से खेला. 1 बाउंस के बाद गेंद दे गई. 1-2 का 4, 4-2 का 1, आएगा 4. के लिए ऑफिशियल 3 अंपायर आज का दिन इस समय तैनात हैं. रोशन खावड़े, सनी जगताप और सचिन सावंत. ये 3 अंपायर जो अपना तिकड़ी काम करते हुए, 3 मूर्ति का काम करते हुए आज दिन भर
इस समय गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग से चले, एक बार फिर दाएं हाथ के बल्लेबाज के लिए सूर्यकांत गुंड, एक गेंद और इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर लाजवाब चाबुक शॉट, गेंदे जा रही है सीमा रेखा पार, मिलेगा यहां पे 4। एक छोटा सा झलक आपने देखा, यहां पर डांसिंग अंपायर के नाम से जाने जाते हैं। अगर देखा जाए तो इस इनिंग्स में अभी तक 4 चौके लगे हैं और चारों ही चौके अगर देखा जाए तो सूर्य कुमार यानी कि सूर्यकांत गुंड के बल्ले से निकला है चारों ही चौका। कुल स्कोर इस चौके के साथ पहुंचता हुआ 21 पर एक बार फिर से तैनात होते हुए गेंदबाज संतोष की यह गेंद ब्लॉक होल से डाला गया गेंद था, बल्ले के लिए खेला, सीधा बल्ला से फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करने की कोशिश की गई, परंतु वहां पे 1 रन से नहीं रोक सकते थे। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 22 पर, जबकि इस समय दूसरा ओवर प्रगति पर। अच्छे परफॉर्मेंस दिया है अपनी टीम के लिए सूर्यकांत ने, पिछले मुकाबले में भी अच्छा बल्लेबाजी किया था, 6 लगाए थे ऊंचे ऊंचे और इस समय 4 चौके लगाकर खेलते हुए। इस बार यह गेंद नीचे रहती हुई आगे आकर गेंद को खेला, वाइड इस मिडॉन के क्षेत्र में गेंद जाता हुआ, गेंद को फील्ड करते तब तक 1 रन और आते हुए इस खाते में। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 23 पर, बगैर किसी नुकसान के 23 रनों की साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच इस समय चलता हुआ। साई एकता और सन इंपेक्स के बीच यह मुकाबला चलता हुआ। सन इंपेक्स कप्तान ने टॉस जीतकर पहले छत्ररक्षण करने का निर्णय लिया था और अभी देखा जाए तो यह दूसरा ओवर प्रगति पर। इस बार फ्लाइटेड गेंद थी, आगे आकर गेंद को धकेल दिया, स्ट्रेट बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई, मिड ऑफ से दौड़ के आए थे खिलाड़ी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड किया, तब तक रन लेने का मौका था बल्लेबाज के पास 1 और इस 1 रनों के साथ स्कोर आउट पहुंचाया जाकर 24 पर। इस 24 रनों में से अगर देखा जाए तो सूर्यकांत गुंड ने 4 चौके लगाए हैं और कुल 21 के निजी स्कोर पर बल्लेबाजी करते हुए। सुनील येवलेसाठी पारितोषिक आलंय, बाबाजी पावडे, संपत भोसले, सचिन भोसले, राहुल दाते, 2001 रुपयाचा कॅश प्राइज आहे, 3 चेंडू 3 षटकार। सुनील येवले जर का लगावतो तर त्यासाठी 2001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मला वाटतं सुनील येवलेच्या षटकार हॅट्रिकच्या पारितोषिकाची गणना करायची झाली तर 5 ते 6,000 रुपयाचं पारितोषिक त्यासाठी लागलंय, परंतु कधी येणार ते षटकार याची प्रतीक्षा सर्वच जण करतोय। बिल्कुल ही कहा है आपने यश जी, और ये सुनील येवले एक चाहता खिलाड़ी है सीएचे प्रीमियर लीग की, और याद होगा रिकॉर्ड प्राइज जो जीता गया था 65,000 रुपया जीता था एक मुकाबले में, पहले मुकाबले में सुनील येवले ने। खरं तर सुनील येवलेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु त्याच्या हाताला फ्रॅक्चर आहे, अंगठ्याला फ्रॅक्चर आहे, परंतु तो तरी देखील स्पर्धा खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। सूर्यकांत गुंड याला आपण पाहिलं, तो देखील आजाराने त्रस्त आहे। हे दोन्ही खेळाडू सीएचे प्रीमियर लीग खेळत आहेत। खरं तर हे वेळ आहे सीएचे प्रीमियर लीगचं, आणि जे मैदानाच्या आतमध्ये आपण या दोन्ही खेळाडूंना पाहतोय, एकाला नागिनीचा आजार आहे, दुसऱ्याला हाताचं फ्रॅक्चर आहे, परंतु सीएचे प्रीमियर लीग खेळायची आहे आणि त्यासाठी या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय। बिल्कुल ही अच्छी बात कहा यश जी आपने, 1 साल तक इंतजार करना होता है, 365 दिनों का इंतजार रहता है इस सीएच प्रीमियर लीग के लिए, और करीबन 2 से 3 महीने से अगर देखा जाए 2-3 महीनों से इस टूर्नामेंटों के लिए दादासो पाटिल हो या उनके सारे कमेटी, सतीश देवकर हो या सुधीर चौहान हो, सभी इस टूर्नामेंट के लिए अपना पूरा सा पूरा दिमाग पीयूबी के उस कस्टम हाउस में बैठे रहते हैं। मैं तो जाता हूं, रोज जाता हूं, देखता हूं ना कितना परेशानी रहती है इस टूर्नामेंट का आयोजन करने के लिए। जब ये अच्छी तरह से पार जाती है उसके बाद उनकी चैन की नींद लेते होंगे। ये गेंद और इस बार स्लॉट के ऊपर गेंद हवा में खेली, सीधा फील्डर के हाथ में गया, डीप मिड विकेट और मिड ऑन के बीच जाकर गेंदे रुकी, कीपर वहां पर तैनात थे खिलाड़ी और बिल्कुल इनके हाथों में मिलेगा विकेट।
टर्न लेती हुई अंदर आई थी गेंदे, विकेट कीपर ने कोई गलती नहीं किया। नीले शायद वहां पर स्मिथ है विकेट कीपर, अगर स्मिथ हो तो हाथ उठाए। और बिल्कुल ही ये स्मिथ यहां पर तैनात है। और इस बार ये गेंदे, और बिल्कुल ही मैं बहुत, और ये डायरेक्ट हिट, जाना होगा मैदान से बाहर। अंपायर का इशारा, उंगली उठाते हुए, और बिल्कुल ही किरण का यहां पर रन आउट होकर मैदान से बाहर। PSS भानुशाली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाटकर अँड सन्स हा सामना पाहायला मिळणार आहे। एक मॅच आधी आपण खेळवतोय, जो 10व्या नंबरचा सामना होता तो 9व्यावरती खेळवला जातोय, त्याची एक ऍडजस्टमेंट आहे आणि त्याच्याकडे आपण लक्ष वेधूयात। दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकर या, आपण टॉस करणार आहोत। दोन्ही टीमचे कॅप्टन PSS भानुशाली, पाटकर अँड सन्स। इस समय देखा जाए तो सफलता मिली थी रनआउट के रूप में। नए बल्लेबाज इस समय मैदान पर, नाम क्या है? शरद। ये गई गेंद स्लॉट के ऊपर से उड़ आया, गेंदे खड़ाक गई, झटाक लगे सटकार। मिड विकेट के ऊपर 6 रन, बहुत ही लंबा छक्का आया, बहुत ही दूर जाकर गिरा था। और बिल्कुल ये चौथे पांचवें गेंदों के ऊपर ये अच्छा सा विकेट आया, छक्का लगा था। अगली गेंद निमिष की, इस बार अच्छी गेंद, बिल्कुल ही फॉलो थ्रू में धकेल कर कोशिश किया गया था, बल्ले से आकर गेंद उड़ी थी जरूर। बल्लेबाज गेंदबाज के आसपास से खेलते हुए ओवर की समाप्ति होता हुआ, 3 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर 31 रन। है, परंतु एक छक्का उन्होंने भी लगाए हैं। 5 गेंदों में उन्होंने अभी तक 10 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए। इस समय नए गेंदबाज शिवाजी पाड़ेकर, देखना होगा शिवाजी किस तरह की गेंदबाजी करेंगे। अंतिम ओवर होगा और बिल्कुल डेथ ओवर होगा ये। 6 गेंदे बचे हुए, कुल स्कोर अभी तक 31 रन। 3 ओवर के समाप्ति के बाद पहले ओवर में 12 रन थे, दूसरे ओवर में और 12 आया, 24 होता हुआ, और उसके बाद ये तीसरे ओवर कुल अगर देखा जाए तो 7 रन आए और कुल स्कोर 31। किसके लिए? मी आदरणीय बाळासाहेब बोनकर साहेब यांना विनंती करेन, सतीजी कडू सर आपल्या सोबत उपस्थित आहेत। नवी मुंबई 40+ क्रिकेटचे कर्णधार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, एक विशेष सन्मान आपण सीएचे प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतो आहोत। आदरणीय सतीजी कडू साहेब, नवी मुंबई 40+ क्रिकेटचे कर्णधार, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। विशेष सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या अतिथी मान्यवरांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। आदरणीय सतीजी कडू साहेब यांचा विशेष सन्मान 40+ मास्टर्स क्रिकेट नवी मुंबईमध्ये सर्वाधिक जास्त खेळलं जातं आणि या 40+ मास्टर संघाचे कर्णधार, ज्यांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत। हेलो, और शिवाजी पाड़ेकर को इस समय दिया गया है गेंदबाजी। अंतिम ओवर, बिल्कुल ही पहली गेंद इस बार लेग स्टंप्स के ऊपर, खराब गेंद, कलाई के सहारे गेंद को घुमा कर खेला, यूनिल योलियो के बल्ले से निकला ये 4 चौकार।
गेंदबाज शिवाजी के ऊपर येवले के बल्ले से निकला ये चौका और बिल्कुल ही सुनील का ये चौका। शरद अगर छक्का लगाते हैं तो 1000 रुपए आएगा विठल सिंधे की तरफ से। इस बार अच्छी गेंद, थोड़ा सा फ्लाइटेड थी, ऑपरेशन के बाहर थी, हल्के हाथों से छोड़ा गया गेंद था। गेंद को खेलने की कोशिश की गई थी सुनील येवले के द्वारा, परंतु गेंद बल्ले से टकराई नहीं। आगे का काम विकेट कीपर ने पूरा करते हुए 4 गेंदे अभी भी शेष है इस इनिंग्स का। डेथ ओवर चलता हुआ ये, इस बार फिर से खराब गेंद, वहां पर प्रयास, अच्छे एफर्ट, परंतु गेंदे हाथ से लगी, रुकी, रुकना, देखना देखना देखना, गया गया गया, 4 मिला चौका। पीएसएस भानुशाली और पाटकर अँड सन्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी यावेत। पारितोषिक आहे सुनील येवलेसाठी जे मात्र अगदी एक षटकारासाठी 2000 रुपये, एका चौकारासाठी 1000 रुपये, अगदी त्याच वेळेला सूर्यकांत याच्या 500 रुपये आणि 1000 रुपयाचं पारितोषिक होतं। इथे आपण पाहतो जे पारितोषिक आलं आणखीन पाहायला मिळते, एक षटकारासाठी 3000 रुपये आणि चौकारासाठी 1500 रुपये जे पारितोषिक आलंय साहिल पटेल यांच्या माध्यमातून। बिल्कुल, अगर देखा जाए तो इस समय सुनील नॉन स्ट्राइक पर हैं। अब थोड़ा सा मुश्किल होगा क्योंकि ये जो प्राइजेज है अब सिर्फ 2 गेंदे शेष है। ये गेंद और इस बार बहुत ही बढ़िया ड्राइव, वाह क्या बात है, हुर गई गेंदे, हुर मिला सटकार। सैतालीस रन बने हैं। अब निर्धारित 24 गेंदों में 48 बनाने होंगे। देखना होगा ये 48 रन किस तरह से पार की जाएगी जब अगला इनिंग शुरुआत होगी। अगर देखा जाए तो लेखा जो का इस समय कंचन पालकर जी बता रहे हैं कि जिस तरह से पहले ओवर में आए थे 12 रन। पाटकर अँड सन्स टीम कॅप्टन चला त्वरित या आणि पीएसएस भानुशाली चला त्वरित या, दोन्ही टीम कर्णधार टॉस करण्यात येईल। पाटकर अँड सन्स चला त्वरित या, मी लक्ष देतोय पाटकर अँड सन्स टीमचा कॅप्टन मला दिसतोय। पीएसएस चला टीम कॅप्टन लवकरात लवकर येऊ द्या। पीएसएस टीम के कॅप्टन चलिए जल्द से जल्द आइए। सतीजी कडू साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत। पीएसएस भानुशाली टीम कॅप्टन चला मी लक्ष वेधेन, चला त्वरित या। पीएसएस भानुशाली पाटकर अँड सन्स टीम कॅप्टन या ठिकाणी वरती उपस्थित झालेला आहे। पीएसएस भानुशाली टीम कॅप्टन आम्ही आपल्या वाट पाहत आहोत। चला त्वरित या, नाणेफेकीचा कौल करण्यात येईल। आदरणीय सतीजी कडू साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत। चला मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी येऊ द्यात आणि अगदी त्याच वेळेला सुनील येवले चला संघ त्वरित मैदानावरती दाखल होऊ द्यात। थोडी घाई करा, 12 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। 8वा सामना चालू आहे, 8वी मॅच चालू आहे, 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, 12 मॅचचा शेड्यूल आहे। चला त्वरित थोडी घाई करा।
पुढचा सामना इम्पॉर्टंट आहे आणि त्यापुढचे सामने कदाचित एक कमी षटकांची आपण खेळू शकतो. PSS भानुशाली टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पाटकर अँड सन्स टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निमेश रेडकरला आपण पाहतोय. तो येत असताना पाहायला मिळतोय आणि शिवाजी पाडेकर आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. सनाई ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चला टीम कॅप्टन पुन्हा एकदा मी लक्ष वेधन. PSS भानुशाली CHA प्रीमियर लीग CPL 2026 14व पर्व आपण या स्पर्धेचं पाहतोय. महत्वाचा सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय, जिथे मात्र साई एकता आणि त्याच्या अगेन्स्ट महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. टॉस केला जातोय. आपण PSS भानुशाली टीम कर्णधाराची प्रतीक्षेत आहोत. मी उदयजी साठे यांना विनंती करेन, चला या आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. कॅप्टन अनुपस्थित आहे, परंतु उदयजी साठम या संघाचं प्रतिनिधित्व करतात. टॉस करण्यात येईल. केवळ आपण सतीजी कडूसाहेब यांना विनंती करूयात, या आपण नाणेफेकीचा कॉल करतो आहोत. सतीजी कडूसाहेब नवी मुंबई 40+ कर्णधार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. हेड आणि टेल आहे, केवळ टॉस करण्यात येतं. टॉस करण्यात येईल. टेल इज अ कॉल. हेड आलाय. टॉस इथे उदय साठम अँड टीमने इथे जिंकलाय. केवळ निर्णय सांगा. PSI चला, खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंगचा निर्णय घेतला. दोन्ही संघाला शुभेच्छा. प्रतीक मोकल खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात, कारण पुढील सामना अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. आणि जशी मॅच चालू होईल, पुन्हा एकदा आज दिवसभर ज्यांचं सुंदर समालोचन आपण ऐकतो आहोत. आवाज फक्त CHA नव्हे तर महाराष्ट्रभर गजबजताना पाहायला मिळतो. जयजी भोसले सर यानंतर आपल्या समावेत. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळते. निमेश रेडकर ज्याने मोठा षटकार इथे ठोकलेला पाहायला मिळालाय. लांब लचक फटका त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार आलाय. निमेश आणि निमेश त्याच्या बॅटिंगचा थाट डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. आवडला. हाताला दुखापत आहे, परंतु काय झेल टिपला त्याने. किरणजी यांच्याकडून 500 रुपये. विकास कॅप्रिकॉन यांच्या माध्यमातून सनीसाठी 500 रुपये आलेले आहेत. काय झेल पाहायला मिळाला. अफलातून आकर्षक.
साहिल पटेल साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे या आकर्षक कॅच साठी. काय झेल पाहायला मिळाला. आम्ही नुकतीच चर्चा करत होतो की त्याच्या हाताला दुखापत आहे, फिंगरला इंजरी झाली आहे, अंगठा तितकासा काम करत नाही आहे, परंतु हा खेळाडू सीएचे प्रीमियर लीग म्हटलं तर पेटून उठतो. सीएचे प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक पारितोषिक ज्या खेळाडूला लागतं 50 ते 60,000 रुपयाचं पारितोषिक ज्या खेळाडूच्या पाठीमागे पाहायला मिळतं तो सुनील येवले. काय झेल टिपला त्याने. आपण नेहमी म्हणतो ना की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. गुणगान त्याचेच गायले जातात जो चांगला असतो, चांगला खेळतो. हा खेळाडू तितकासा चांगला आहे म्हणून त्याचे इथे गुणगान गायले जात असताना पाहायला मिळालेत. योगेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. योगेश पाटील इन ॲट नंबर 3. निमेश रेडकर बाद होणं ही सर्वाधिक मोठं यश आहे, कारण निमेश रेडकर फॉर्मामध्ये आहे, चांगली बॅटिंग करतो, स्वतः सातत्याने आपण पाहिलं तर मोठमोठ्या इनिंग तो साकारतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल इथे मात्र सोडून दिलाय. अवांतर धाव येते, व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सन इम्पॅक्ट एक मात्र अशी कंपनी मी म्हणेन की ज्याच्या माध्यमातून स्वतःची प्रीमियर लीग कंपनीसाठी होते आणि त्यामध्ये हा खेळाडू खोऱ्याने धावा गोळा करतो, त्याला बाद केलाय. यावेळेला फटका फसला, आणखीन एक सफलता मिळू शकते. सुनील येवले पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आलाय. यावेळेला झेल होऊ शकलेला नाहीये. डाव्या हाताला झालेली दुखापत कुठे ना कुठेतरी ही भेडसावते. मनामध्ये सातत्याने या गोष्टीचा विचार येतो की आपल्या अंगठ्याला दुखापत झाली आहे, डाव्या हाताला दुखापत आहे. धाव आलेली नाही, डॉट बॉल आला. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 48चा पाठलाग चालू आहे. या आपण एक मधुर गीत ऐकूयात, जाऊयात ते मात्र VS साऊंड रोशन मात्रे यांच्याकडे. थोडी काळजी घ्या स्वतः. भोसले ना आपण पाहतोय खरं तर चकली वाले भोसले म्हणून प्रसिद्ध आहेत. मला वाटतं डॉक्टर म्हणून ते मैदानावरती गेलेत. चकली घेऊन गेलेत की काय. सुनील येवलेच्या हाताला दुखापत आहे आणि थोडीशा वेदना त्याला होत आहेत आणि त्याकरिता स्वतः डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. थोडी काळजी घ्या. सुनील ज्याला आपण पाहतो त्याच्यावरती प्रेम प्रत्येक सीएचे प्रेमीने दाखवलाय, क्रिकेट प्रेमीने दाखवलाय, सीएचे वर्गाने दाखवलेला आहे. तो सुनील येवले ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. दुसरं षटक हाताळण्यासाठी संदीप येत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल संदीप यावेळेला खोलात टाकला. वेगाने गोलंदाजी संदीप देखील करतो. डिंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्याला गेले अनेक वर्ष आपण सातत्याने पाहिलंय. संदीप गोडके गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी नेहमीच करतो. संदीप गोडकेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जितू गुंजाळ आणि सागर बांगर आणि विशाल गोडके यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. खोलात टाकलेला बॉल हलक्या हाताने कव्हर पॉइंटला केलाय. सिंगल इथून येते. 48चा पाठलाग करायचा होता. एक मोठं लक्ष आहे. धावफलकावरती धावा जिथे मात्र 15 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. जी काही पारितोषिकाची अनाउन्समेंट झाली आहे ती पारितोषिक जर का खेळाडू प्राप्त केले आहेत तर त्याच्यासाठी ते कृपया उपलब्ध करून द्या. 15 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुलटोज ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपण्यात आलाय. फलंदाज बाद.
खेळाडूवरती जास्तीचं प्रेम मिळालं तोच मंगेश पदाले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मंगेश पदाले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक दर्जेदार खेळाडू म्हणून ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि मिडल ऑर्डर मध्ये सातत्याने चांगला खेळ सुमित घाटकांबळे याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मिडल ऑर्डर मध्ये तोही चांगली बॅटिंग करतो. फलकावरती 15 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 48चा पाठलाग. संदीपने या षटकामध्ये विकेट प्राप्त केल्या. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं त्याचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धाबा थांबवण्यामध्ये यशस्वी राहिला. मंगेश पदाले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. थोडंसं शांत वातावरण इथे निर्माण झालंय आणि त्याला अशांत करण्याचं वातावरण निर्मितीचा प्रयत्न करेल का. पहिला बॉल उजव्या शीच्या बाहेर स्किट झाला. संदीप याच गोष्टीसाठी जाणला जातो. खोलवा टप्प्याची गोलंदाजी. गेले अनेक वर्षाची फिटनेस ही त्याच्या यशाचं गमक आणि गणिक राहिलं. सन वेअरहाऊसिंग अँड लॉजिस्टिक एक नवीन वेअरहाऊस ज्यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे त्याच्याकडे आपण आवर्जून लक्ष वेधूयात. हे जे बांधव खेळतात आणि सन वेअरहाऊसिंग अँड लॉजिस्टिक आणखीन एक सुरू होत असताना नव्याने आणखीन एक सुरुवात आपण पाहत आहोत. सन इम्पॅक्ट्स धावफलकावरती धावा जिथे मात्र 16 बनलेल्या आहेत. 16 ऑन दी बोर्ड आहेत. 13 चेंडू आणि 32ची आवश्यकता. आघाडीचा फलंदाज शिवाजी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा जिथे मात्र 16 बनल्या. 13 चेंडू 32ची आवश्यकता. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर कट केला. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येणाऱ्या सिंगल मिळेल. एकेरी धाब येते येणारी. आता मात्र 12 बॉल 31ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 12 चेंडू 31ची गरज. धावफलकावरती 17. 2 फलंदाज बाद. थँक्यू. कॅमेरामॅन फोकस करो. धावफलकावरती धावा बनल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 17-17 ऑन दी बोर्ड आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 31ची गरज. किरण गाडगे गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. मी नुकताच उल्लेख केला होता सन वेअरहाऊसिंग अँड लॉजिस्टिक सुरू होत असताना पाहायला मिळतंय. बॉन्डेड वेअरहाऊस आहे जे मात्र दुत्तूम मध्ये आहे आणि तिथे संपर्क साधण्यासाठी धर्मेंद्र म्हात्रे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ज्या वेअरहाऊसिंगचे मेन आहेत. बॉन्डेड वेअरहाऊसिंग आहे. बॉन्डचा कार्गोही तुम्ही ठेवू शकता आणि कस्टम बॉन्डेड वेअरहाऊस आहे. आवर्जून दुत्तूम मध्येच आहे आणि नावाशिवामधून फारसं जवळ आहे. धावफलकावरती धावा त्या 17-17 ऑन दी बोर्ड. येणारे 12 बॉल विजयासाठी 31ची गरज. चला घाई व्हायला हवी किरण कारण पुढे फारसे सामने बाकी आहेत. इथून 4 मॅचेस बाकी राहिल्यात. थोडी घाई करा. शिवाजी स्ट्राईक एंडला आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा 17 बनल्यात. गोलंदाज हाफ ट्रॅकर होता. यष्टीरक्षकाचा वेध. कॉट बिहाइंड विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. 17ला 3रा धक्का. शिवाजी बाद.
PSS भानुशाली टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. नवीन बॅटर लेफ्ट हँडर आहे. सचिनजी सावंत सर यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहात. त्यांच्या साथीला सनी जगताप, एक डान्सिंग अंपायर महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्रचलित सुमित घाटकांबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. डावखुऱ्या हाताचा आणि मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला केला, हाफ अंपूल डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती फेकी करण्यात येत आहे. डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती तुम्ही सुनील येवलीला पाहताय. सर्वाधिक लोकप्रिय असा खेळाडू बाउंड्री लाईनला पाहायला मिळाला, जिथून एक सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने भारतीय धावफलकावरती एकंदरीत 18 बनल्यात. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि या कारणासह इथे फेरबदल करण्यात आलेले पाहायला मिळालेत. चला थोडीशी घाई व्हायला हवी, याकडे लक्ष वेधूयात. वेळ जास्तीचा खर्च होतो या इनिंग मध्ये. फिल्डिंग करणारा संघ साई एकता. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीचा बॅकफुटला आले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डीप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक सूर्यकांत येईल फेकी करण्यात येते. तद्वर घेतलेली एकेरी धाव साई एकता संघ आपण पाहतोय. साई एकता टीमला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा संघ बांधलाय, जिथे मात्र योगेशजी जाधव साहेब आणि रामजी बोडके यांचं आपण विशेष करून कौतुक करायला हवं. ज्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. गेल्या अनेक वर्ष राम बोडके यांनी संघ उतरवलेला पाहायला मिळाला आणि आज पुन्हा एकदा त्यांचं मालकत्व पाहायला मिळतंय. साई एकता फायटर्स एका बाजूला सन इम्पॅक्ट संघ पाहायला मिळतोय. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे, झेल टिपण्यात आला. आणखीन एक धक्का, सुमित देखील बाद. यावेळेचा चेंडू ऑन साईडला केला, डीप मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन जोखीम बरी होती, अडचणी वाढल्यात. फलंदाज बाद, फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चंदू यांच्यासाठी 300 रुपये एकंदरीत लगावण्यात आल्यात किरण इंगळे यांच्या माध्यमातून. किरणजी इंगळे यांनी सुनील येवलेच्या एका झेलसाठी 500 रुपये आणि चंदू यांच्यासाठी 300 रुपये 2 कॅचसाठी दिलेले आहेत. सुनील नेवरेकर यांच्या डान्ससाठी, खास करून सुनील नेवरेकर यांनी जे काय नृत्य केलं त्याच्यासाठी
200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सुधीर काका यांच्या माध्यमातून. आणखीन एखादं उद्यात वाढतील. धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 20 आहेत. येणारे 6 बॉल आणि 28 ची गरज. 6 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. चला घाई करा. पहा 6 बॉल 28 हव्यात आणि त्यासाठी जास्तीच्या फिल्डिंग पोझिशन मध्ये हलवाहलवी करायची गरज नाही असं मला तरी वाटतं. यावेळेला बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॉल खाली राहिलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना बाला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू आणि 28 ची गरज. पारितोषिक आणखीन आलंय. सर्वेश भोसले यांच्याकडून सनी जगताप अंपायर्स आपल्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. चला आजचा दिवस बनला. 500 रुपये सनी जगताप सर्वेश भोसले यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. यावेळेला कट केलाय. अपिश होता. पनिश केलाय. थर्ड मांडला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंगेश परालेच्या बॅटमधून चौकार. सीजी गाणी जास्त वेळ वाजणार नाहीत कारण वेळ आपल्याकडे तेवढाचा नाही आहे. 4 बॉल आणि 24 ची गरज. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळणार नाही. 3 बॉल आणि 24 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. साई एकता टीम मॅच मध्ये शिरकाव करते. राम बोडके आणि योगेजी जाधव यांच्या मालकीचा संघ इथे पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा तिथे मात्र 24 बनल्या. यावेळेचा बॉल हवेमध्ये. हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तैयार रहा. सामना जैसा संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. पीएसएस भानुशाली जैसे ये गेंद डाली जाएगी आपको अंदर जाना है. यावेळेचा बॉल समोर केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपण्यात आला आणि इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. महत्वाचा बॅटर इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का लागला जिथे मात्र एक मोठ्या फरकाने आपण पाहतोय जिथे 15 धावेने हा सामना इथे जिंकला जातोय. साई एकता टीमने हा सामना इथे जिंकला.